देव माझ्यावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर पद्माकर जोशी काका आहेत आणि काकांकडे एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। काका, आपण प्रवास करताना मी पुढे बसलो होतो आणि पाठीमागून उल्लेख झालेला संध्येचा, जरा संध्या काय असते, कशी केली जाते, का केली जाते आणि त्याचे फायदे काय आहेत आणि काय प्रकार आहे ते जरा सांगा ना। हे बघा, फार छान प्रश्न आहे हा। कसा आहे की आपण आध्यात्मिक क्षेत्रात उतरल्यानंतर आपण देवापर्यंत कसं पोहोचायचं ह्याच्या ज्या काही कल्पना आहेत त्याला शास्त्रीय बेस आहे। माझ्या मनात आलं मी पर्वत चढू लागलो असं होणार नाही। मला उद्या एव्हरेस्ट सर करायचं म्हटलं तर मला बेसिक ट्रेनिंग घेतलं पाहिजे, मला कॅम्प अटेंड केले पाहिजेत, त्या ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजनच्या विरळतेमध्ये मला मी सिद्ध केलं पाहिजे की मला इतक्या प्राणवायूवर मी जगू शकतो। हे जेव्हा शकेल तर माझ्यातली चलनवन अवस्था नीट राहील आणि मी ती शिखर तिथे सर करू शकेल। हे जसं गिर्यारोहच्या बाबतीत झालं ना, तसंच आपल्याला येत आहे। त्या उंच टेकडीवर परमात्मा आहे। मी आज कोण आहे तर मी बद्ध पुरुष आहे। मला परमात्मा दिसत नाहीये, मला त्याची जाणीव होत नाही, मला तो स्पर्शाने कळत नाही, आकाराने तो दिसत नाहीये। तो निर्विकार, निराकार, निरावय आहे। मग अशा माणसाला पकडायचं कसं? अशा तत्वाला मी पकडू कसं? ते हे पकडलं तरी माझ्या कैयेत येईल काय? मी त्याच्या पाचारणावर डोकं ठेवू शकेल काय? किंवा तो मी एक होऊ शकेल काय? आणि मग हा जर अनुभव मला घ्यायचा असेल ना, तर मला माझ्यामध्ये काय चेंजेस करायला लागतील, मला माझी साधना प्रोसेस कशी करायला लागेल याचा विचार करणं फार महत्त्वाचं ठरतं। आणि विचार करता करता कसं, हे आपल्याकडं कोणी सांगितलंय काय? त्या शिडी पायऱ्या कशा आहेत? मग आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला याचं ज्ञान दिलेलं आहे की तू ह्या पद्धतीने गेलास ना, एक एक पाऊल पूर्ण करून तुझं चित्त शुद्ध होत होत तू त्या परमेश्वरापर्यंत जाऊ शकते। आता चित्तशुद्ध म्हणजे काय करायचं हा प्रश्न पडतो। चित्तशुद्ध म्हणजे काय? तर चित्ताला आपण काय मन, बुद्धी, अहंकार हे अंतराव आहेत आणि हे सगळे बाहेर अवयव आहेत। हे सगळे बाहेर शरीराचे अवयव, हे सगळं सोडला मग मन, चित्त, बुद्धी हे दिसत आहेत काय? नाही चित्त। मन तुम्हाला दिसतंय काय? नाही। बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही। अहंकार म्हणजे काय? मीची जाणीव असणे म्हणजे अहंकार आहे। मग ह्या सगळ्यांना पार करून मला त्याच्यापर्यंत जायचंय। बरं, माझी कर्म, पूर्वकर्म, त्यामुळे मला जन्म मिळालाय, ती रजसत्वात आहे। मी मनुष्य रूपात आलोय म्हणजे रज जास्त आहे, सत्व आणि तम कमी आहे। जेव्हा माझा तमही कमी होईल, रजही कमी होईल आणि सत्व वाढेल, तेव्हा मी त्या वरच्या पायरीवर जाईल आणि वरच्या पायरी गेल्याना तर परमेश्वराच्या चरणात दर्शन मला कुठेतरी घडू लागेल। पण एक घडायची म्हणजे तयारी कशी करायला लागेल? मग चित्त शुद्ध करा। आता चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न आहे। चित्त शुद्ध केल्यानंतर तुमचं सत्व वाढवा। रजसत्व म्हणजे आता ते मला उदाहरण म्हणून घ्या की असे 3 केसांचे असे गुंडळे तुम्ही ठेवले, एक सत्व, एक रज आणि तम। जोपर्यंत ते सरळ आहेत तोपर्यंत त्यात कोणत्याही गाठी नाही। पण एकदा मनात हेलकावे चालू झाले, हे करू का नको, ते करू का नको, हे केल्याने काय होईल, ते भोगल्याने काय होईल, असं जेव्हा चालतं तेव्हा ते सगळे गुंताळे एकमेकात जातात आणि आपलं चित्त मलिन होतं। मग हे मलिन चित्त शुद्ध करायचं असेल तर काय करायला लागेल? तर साधना करायला लागेल। साधना करताना मग कोणती साधना करावी? आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय सांगायचं आहे?
तर तिथे सांगितलंय की सुरुवात तुम्ही संध्या वंदनाने करा. आता संध्या वंदनाने काय करा, कशी करायची? संध्या म्हणजे काय, आणि मग तो देव म्हणजे आहे काय? मग पूर्वी आम्ही सांगितलं, वेदात ऐकलं की देव हा निर्बळ निराकार, आणि वेदामध्ये संध्यामध्ये ते 24 नाव आहेत. कोणाची? केशवाची नाव, विष्णूची नाव 24 मध्ये आली. मग हा 24 कसा काय आकडा आहे, तो काय आहे? मग ह्याचे घेतल्याने काय होईल, माझ्या मनावर कसा परिणाम होईल त्याचा, आणि मग मी साधनेत कसा बसेल, ते समजा मला साधना करायची झाली. मग काय करायचं? चित्त शुद्ध करून भजनी बसावे असं म्हटलं. भजन इतरांचे ना आठवावे दोष गुण. तुम्ही माझ्या तुमचा दोष गुण मला आठवायचा नाही, आणि माझ्या चित्तावर माझं कॉन्सन्ट्रेशन करायचं. मग हे करताना तुम्ही काय पद्धतीने जायला पाहिजे? तर तुम्हाला परमेश्वरांनी ह्या सृष्टीमध्ये घातलंय, तेव्हा काय आहे? पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, ते सगळं आहे. आणि त्यामुळे तुमच्या इथे घडतंय काय की आता आपण इथं म्हणतोय, आपल्याकडे भारतामध्ये म्हणतो, कारण विषय तर जवळ आहे की 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. तर रात्रीमध्ये काय आहे, अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या बाकीच्या विश्रांती घ्या, हे करा. पण जेव्हा तुम्ही सुरुवात करताय, तेव्हा करताना त्या परमेश्वराची आठवण करा. मग कधी करायची? तर त्याला संध्या वंदन म्हणतात. संध्या म्हणजे 2 काळातला मधला भाग. अच्छा. म्हणजे रात्र सरून दिवस लागतो, प्रातः संध्या. प्रातः सरून मध्यान्ह लागते, मध्यान्ह संध्या. आणि मध्य संपून सायंकाळ लागते, सायं संध्या. हे तिन्ही काळ आले, आणि ह्या काळाची सुरुवात करताना देवाच्या चिंतनाने करावी. की ज्याने मला जन्माला घातलंय त्याचा आभार मला मारायला नको काय? हो, आज मी म्हटलं की परमेश्वरा, तुझ्या कृपेने मी रात्री चांगलं झोपलो आणि सकाळी आनंदाने उठलो. रात्रीच काय झालं असतं तर उद्याचा सकाळ मी पाहिली नसते. ही तुझी कृपा आहे ना, मग कृपेला पाठवण्यासाठी मला तुला आभार तर मानले पाहिजे. आता तुम्ही कोणावर काही उपकार केले तर तुम्हाला आभार म्हणता, हा थँक्यू व्हेरी मच. अरे जर त्यांनी एवढीशी मदत केली तर तुम्ही थँक म्हणताय. त्या परमेश्वराने तुला हे सगळं दिलंय, रात्री देखील श्वास दिले, सकाळच्या श्वासाला तू उठतोयस, आणि मग असं करताना तुझं देवाची कृतज्ञता व्यक्त नाही केली तर तुझ्यासारखा कृतज्ञ तूच. असं जेव्हा वाटतं तेव्हा आपल्या पूर्वजांनी काय केलं की संध्यावंदन ही पद्धत केलेली आहे. आता संध्यावंदन आपल्या ऋषीमुनीचे पहिले जे होते ऋषीमुनी, त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग, कलियुग असे झाले. एकेकाचे 8-8 लाख वर्ष कालावधी आहे. आता द्वापार युगाचे, कलियुगाचे 4,32,000 वर्ष आयुर्मध्ये आहे. त्याच्या आधी द्वापार झाला, त्याच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 झालं. त्याच्या आधी सत्ययुग झालं, म्हणजे 12 लाख आणि 13 लाख काय असे आवडी, 4,32,3 असं. त्याच्या आधी 4,32,4 म्हणजे 18 लाखापर्यंत काहीतरी येते. एवढ्या वर्षापूर्वी त्या ऋषींनी सांगितलं, आणि ते त्यांनी करून ठेवलं की हे असं असेल तर असं करावं बाबा. मग काय, चित्त शुद्ध करणं म्हणजे मन तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे की नाही. मग मन कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल सकाळी, तर त्या पद्धतीने तुम्ही जा. मग सकाळी उठल्यानंतर गादीवर म्हणजे अंतरावर बसा, त्या परमेश्वराचं चिंतन करा की तुझ्यामुळे माझं कालपर्यंत दिवस चांगला गेला, तुम्ही हा दिवस पण चांगलाच जावा ही तुम्हाला विनंती आहे. त्या परमेश्वराचं जर हे सगळं समर्पित केलं, ही शक्ती, ती विश्वात्मिक शक्ती तुम्हालाही मदत करेल. मग ह्या करण्यामुळे काय होईल की तुम्हाला एक आदर, माझ्याकडे कोणतरी आहे. मी त्याला सगळ्यात सांगितलं होता, मी आज मुंबईला जाणार आहे, रिझर्वेशन नाही आहे माझ्याकडे, पण डब्यात तुम्हाला जागा मिळतं बरं येईल. आणि नशिबाने शेवटचा शेजारचा माणूस आलाच नाही हो.
मला जागा मिळाली, मी केलं त्या शक्तीने. ज्या शक्ती मला क्षणाक्षणाला सांभाळते त्या शक्तीचं मी आभार मानायला नको का? ही जी संकल्पना आहे ना, ती संकल्पना संध्या. काका एक तुम्हाला सांगतो की लोक मी लोकांना बघितलेलं आहे, कारण माझं गावी देऊळ जे आहे, घर आहे, ते दोन देवळांच्या मध्ये. तर लोक तिकडे देवासमोर बोलताना थोड्याशा मोठ्या आवाजात बोलतात. पूर्ण शॉपिंग लिस्ट असते त्यांची, देवा मला हे दे ते दे ते दे. पण माझ्या वडिलांच्या आणि आईनी जेव्हा पण ती लोक देवाकडे जायची, देवा तू दिलेलं आहे, तू आम्हाला भरभरून दिलेलं आहे, तुझी अशीच कृपा आमच्यावरती राहू दे, हे मागायचे. त्यांच्याकडे कधी शॉपिंग लिस्ट नसायची. इव्हन आम्ही जातो देवळासमोर हात जोडतो, कधी देवासमोर शॉपिंग लिस्ट नसते की तू दिलेलं आहे ते आम्हाला, त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत, थोडंसं मला आणखीन थोडंसं दे कधी बोलताना. हे हे कसं या प्रकारेच हाच आहे ना कॉन्सेप्ट? नाही नाही, हे कॉन्सेप्ट आहे, पण ह्याच्यामध्ये मूळ तत्व जे सांगतो की तुम्हाला देव काही देत नाही, देव काही देत, पण जे विश्वात्मक शक्ती आहे त्याचा तुमचा विश्वास पाहिजे, आणि ती आपल्याला गव्हर्न करते, आपल्याला सांभाळते, याच्यावरही तुमचा दृढ विश्वास पाहिजे. आमच्यात म्हणजे स्वामी दत्त तत्वामध्ये हे आहे की आमच्या सद्गुरूने आम्हाला सांगितलं, अरे तू जेव्हा जाशील ना, महाराजांच्या पाया पडशील, डोकं टेकवायचं आहे म्हणून, नतमस्तक व्हायचं, आणि महाराज मला सुखी ठेवा असं सुद्धा म्हणायचं नाही. अच्छा, कारण तुझ्या मनातली इच्छा त्यांना आवडली नाही. बरोबर. जर तुझी लिस्ट घेऊन गेला तर ती काही लिस्ट घ्या करणार काय, तुझी लायकीच नाही, आणि तू असं गेला समजा, महाराज हिंडायचं हो, कार पाहिजे, कार किंवा माझा धंदा होणं शक्य नाही, एखादी कार मला द्या असं ते आपण म्हणलं. महाराजांना तुला जर विमान द्यायचं असेल, कारवरती बसला, कारवर वागले जाऊ दे असं म्हणून देवाकडे जाताना कसलीही मागणी करू नये. कारण तुमच्या मनात, तुमच्या प्रारब्धात जे आहे ना ते त्यांना सगळं माहिती आहे, आणि मग त्यानुसार जर त्याने ऍडजस्टमेंट करून तुम्हाला काही आणि घ्यायचं ठरवलं तर तुमच्या दळबद्रीपणामुळे तुम्ही त्या घेत नाहीये. म्हणून मूळ तत्व काय, काही मागू नका. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, माझे गुरुजी धोत्रेज आहेत, ते नेहमी सांगायचे, अरे जो मुंगीच्या मनात ओळखतो तो तुझ्या भक्ताच्या मनात ओळखणार नाही काय, तू कशाला आला इथेस, पाया पडायला येणे नाटक आहे, पाया पाठी तुझी मोठी लिस्ट आहे ती इथं लागते, हे चला हाकला, आणि मग तिथं दर्शन पण नाही होत तुमचं. पण तुम्ही जे केलं की नाही महाराज मला तुमचं काही नको, मी फक्त सेवेसाठी आलोय, मग गगन तुम्हाला ठेंगणं आहे. आणि असे झालेले प्रत्यक्ष मी अनुभवलेले, आणि माझ्या गुरुजींनी इथं आल्यावर मला सांगितलेले, तू भिकारला झालायस. थोडं आव्हान करतो, पण माझी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी महाराजांकडे जात असे अक्कलकोटला, आणि तेव्हा सांगायचं महाराज गुरुजी आमच्या गुरूंना सांगायचं की चाललो अक्कलकोटला, तर आता काय मागे जाणार, काय नाही मागायचं मला. अरे म्हणजे असं तू जाऊ शकणार नाही, म्हणजे पाया पडत काय, म्हणजे कसं महाराजांच्या पाया पडणार, काहीतरी नक्की तू घेणार मागणार नाही. मी मागणार, मी त्यांना सांगितलं, मी वचन दिलं, म्हणजे मला वचन दिलं नाही मागणार, वचन दिलं. म्हणजे 2 दिवस त्यावेळी जात असं, बुधवार आणि गुरुवार, आणि मग शुक्रवारी आरती करून यायचं. त्याचं असं बुधवार संध्याकाळी जायचं, थांबायचं, गुरुवार सकाळी पहाटे आरती करायची, हे करणं असं आम्ही येत असायचं. त्याप्रमाणे मी बुधवारी रात्री गेलो, महाराजच्या दारात बसलो, सेवा केली, गुरुवारी संपूर्ण दिवस केली, शुक्रवारी पहाटे आरती काकडाला उठलो, काही मागितलं नाही. महाराज मला टोची लागली, अरे आपण दादांना वचन दिले आपण काही मागणार नाही, आणि मागली काहीही मागितलं नाही. आरतीला उभं राहिलो, आणि त्या पुजाऱ्यांनी त्या पादुकांवरच एक चांदीचं कवच काढलं, आणि तिथे एक मोठं गुलाबाचं टपोर फुल होतं. आम्ही पागळलो, आणि ते फुल मला पाहिजे.
ही इच्छा मनात आली. पण ती इच्छा इतकी प्रबळ होती की मलाही न करता माझे दोन्ही हात पुढे झालेले. मला माहितीच नाही माझे हात पुढे झाले ते. मी उभा होतो आणि मागायचं नाही हे मला जड संकल्प आहे. पुढे झालेले आणि नंतर हात पुढे कशाला हात पुढे गुलाब पाहिजे नाही. इतका लाजलो मी, इतका रडलो मी. दोन्ही हात गेले पाठीमागे बांधून ठेवले. आरती झाल्याशिवाय हलायचं नाही, गप्प राहील. खूप रडलो. म्हणजे मी हरलो. माझं काही मागायचं नाही. पण ते फुलं त्या पुजाऱ्याने ती फुलं काढली, एका दिरडीमध्ये भरली आणि दुसऱ्या माणसांना जा सगळ्यांना देऊन ये म्हणून. आणि तो माणूस फिरत 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 सगळ्यांना वाटत वाटत माझ्यापाशी आला आणि माझ्या हातावर गुलाब प्रोजेक्ट काय म्हणायचं. भिकाडू झालं. इच्छा झाली फुलाची, अपेक्षा झाली आणि ते फुल घेतलं. एक क्षण सुद्धा मी थांबलो नाही. आम्ही आलो. सौनं सांगितलं आपल्याला लगेच निघायचं. जी एसटी असेल ती पडायला गावात. गावात एवढं सगळं घरी ठेवलं आणि मी दादांकडे गेलो. दादा म्हणले ते प्रॉमिस बोलले हात पुढे झाले ना. मावलं कळतं नाही म्हणले माझ्या तुला काय पाहिजे. मस्त झालो. शक्ती विश्वास महत्वाचा असते. ही गोष्ट सोडून म्हणजे बाकीचं हे आहे. पण ह्याच्यासाठी मी सांगितलं की देवापुढे जाताना काही आणि देवाला समजा काही लागत नाही. खडी साखरेचा खडा सुद्धा नकोय त्याला. तो काय खातो काय. तुम्ही 4 साखरेचे दाणे ठेवले त्याला लागत नाही. तुम्हाला वाटतं नाही मी केशराचा पेढा महाराजांना ठेवला. अरे तुलाच लागतोय म्हणून तू आणलाय. तुम्ही त्याचं महाराजांचं नाव सांगतो. पण फक्त केशराचे पेढे वाटले दुसऱ्याला सांगायला. अरे महाराजांना लागत रे. तुझं शुद्ध मन असेल रे काय होतंय. ही महाराजांची भक्ती आहे. आणि हे करण्यासाठी जे उपाय आहेत ना ते संध्यापासून चालू होतात बघा. संध्यापर्यंत आपण हे करतो. आणि मग संध्याचं कसं आहे हे ज्या अवस्था आहेत ना त्या समाजामध्ये मनाचं कॉन्सन्ट्रेशन कसं व्हायला पाहिजे, मनाची साधना कशी व्हायला पाहिजे हे आहे. आता तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणता. रामरक्षा स्तोत्रामध्ये सुद्धा लेखक कोण आहे. बुद्धकोशी ऋषी. त्याची देवता कोणती. रामचंद्र देवता. त्याची शक्ती कोणती. सीता शक्ती. त्याचा मूळ मालक कोण. हनुमान कीलकम. महाराजांसारखी भक्ती केल्यानं राम प्रसन्न होतो हे त्यात सांगायचं. मग कसं आहे राम याची सुरुवात केल्यानंतर मग त्यात ध्यान आहे. मग राम कसा आहे हे सांगितलंय. आणि रामाचं कवच तिथं ते सांगितले. का कवच सांगितलंय. साधक जेव्हा साधना करतो तेव्हा त्याच्या मनातले आणि बाहेरचे दोन्हीही सृष्टीतले त्याला त्रास देणारे लोक असतात. मनात तुम्ही बसले की नाही आता मी 2 मिनिटं शांत बसणार आहे. जेव्हा मनाचा संकल्प करून बसता तेव्हा पूर्वजन्मी आठवलं अरे त्याचे तिचे 10 रुपये आपण पुरवलेले. त्याला अशी टांग मारलेली. हो तेच ध्यानातलं डोळ्यासमोर उभं राहतं. ध्यान सगळं जातं. पण शेजारच्या शहाणा झाला असते. देवाचा ढोक करतो. देवाला बोलतो. देव बोलतो माझ्याशी असं वाटतंय. शहाणाच आहे. बाहेरचे लोक द्यायला. त्या सगळ्यांचं हे व्हावं परिमार्जन व्हावं त्यासाठी कवच नावाची एक संस्था तिथे महाराष्ट्रात व्यवस्था तिथे आहे. जे म्हटल्यानंतर बाहेरच्या शक्ती तुम्हाला त्रास देत नाही. आतल्याही शक्ती कंट्रोल होतात. त्या कवचाचा आधार असतो. आणि ह्या कवचाच्या आधारावर म्हणजे तुमचे उपास्य देवता तू माझ्या आता रामरक्षामध्ये राम तू माझ्या ललाटाचा रक्षक कर. माझ्या कानाचा डोळ्या कर. संपूर्ण आवाज तू कर. म्हणजे मी इथं बसलोय ना मला आतूनही त्रास नाही व्हायला पाहिजे बाहेरनं त्रास व्हायला पाहिजे. माझं संरक्षण व्हायला पाहिजे. मग माझ्या भोवती तुझं कवच कर. म्हणजे मला कुठून पडायची भीती हे जसं असतं. मग असं केल्यानंतर आता मी बसलोय
मग मी रामरक्षा म्हणायला बसतोय, रामा 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 रामा. रामरक्षामध्ये रामच जास्त शब्द आहे म्हणतोय. आणि तरुणो रूप संबंधो कुमारो महाबलो कुंडलिक विशालाक्षो कीर्तनांजनबरो म्हणतोय. महाराजांचं रामाचं वर्णन चालू हे चालू आहे. माझं मन त्या रामामध्ये गुंतलेलं आहे. मला आपल्याही शक्तीचा येत नाही, पण बाहेर येत नाही. मग मी काय होतं, माझं रामाचं एक नातं जुळतं. हे कशाचं परिणाम? कवचाचं. हे कवच असं म्हणून आपल्याकडे वेगवेगळी कवच आहे. देवी कवच आहे, शिव कवच आहे, हनुमान कवच आहे, विष्णूचं कवच आहे, बाकी असे सगळ्यांचे प्रत्येक देवताचे कवच की तू माझ्या या लक्षात. दत्त कवच पण आहे. टेंबेस्वामी लिहिलेले दत्त, माझं शत्रू असं कर, माझं हे कर, ते ठण ठण, मला कोणाचे मंत्र तंत्रचे विद्येच्या पलीकडे तुम्ही हे केलं तरी माझ्या परिणाम व्हायला नाही पाहिजे. कवच हे कवच निर्माण करणं त्यांनी काय होतं, तुमची कॉन्सन्ट्रेशन फॉरवर्ड तुम्हाला बाहेर देण्याचं वाटतं. हेच संकल्पना सगळे संध्याच आहे. संध्या आपल्या जरी असली तरी ह्या संध्येमध्ये ह्या संकल्पना आहेत. पण ह्याचा विचार आणि ह्या आपण काय करतो, कर्मठ मार्गाने जाणारे म्हणून आपण त्यांना उठला सकाळपासून उठतोय, संध्या करतोय, बाकीचं करतोय, कर्मठ आहे. होऊ दे. गाडीची वेळ निघून झाली, गाडी गेलं परत येणार आहे का संध्याकाळ बसलाय तर? पण तो कमाई असतं की गाडीची वेळ कधी, त्याच्या आधी माझी संध्या जमली पाहिजे, त्याला माहिती असतं. पण बाकीचे जे ढोंगच करणार आहेत त्यांचं संध्या किती वेळ चालते तो प्रश्न असतो. मग आता ह्याच्यात होतं कसं, आता संध्येची ही संकल्पना आहे ना, त्या संकल्पनेमध्ये आपण दोन प्रकारे याचा विचार करून तुम्हाला सांगतो. मी काय वैदिक नाही, मी काय योगी नाही, त्यामुळे ह्याचं एक्झॅक्ट वर्णन हे त्यांच्या लेवलला मला जाऊन करता येणार नाही. पण मी एक अभ्यासक आहे आणि अभ्यासू असल्यामुळे याचा कसा अभ्यास करायचा आणि तुम्हाला ते जीवनामध्ये कसं मार्गदर्शन होईल हे मात्र मी माझ्या ज्ञानाने कृतीने तुम्हाला सांगू शकतो. या संध्या वंदनामध्ये आपण जेव्हा पाहतो तर संध्या वंदनाचे वेगवेगळे अंग आहेत. ते सगळे चित्तशुद्धीसाठी आहेत. खरी पाहिली तर संध्येमध्ये 20 एक अंग आहेत. त्यात कर्म आहेत, मनाच्या अवस्था आहेत, काही जपाचे आहेत, काही ध्यानाचे आहेत. या सगळ्या अवस्थेला एकंदर जे म्हणतात तेव्हा हे म्हणतात. आणि त्यात काही कृती आहेत, काही बाहिरांग शुद्ध करणारे आहेत, काही अंतरांग शुद्ध करणारे आहेत, काही त्या विश्वदेवतेला आवाहन करणारे आहेत आणि काही कृती आहेत. आणि त्यामुळे माझी ते संपूर्ण सृष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट करण्याची शक्ती वाढते. तर हे किती अंग आहेत असं म्हटलं तर 20 अंग आहेत. ते तुम्हाला मी सांगतो. घेतले बघा, साधारण पहिलं भस्मधारण, कोणती भस्मधारण विधी करतात. नंतर नामस्मरण म्हणजे आचमनीय करतात. नंतर प्राणायाम, संकल्प, अभिषेक, सदस्य अभिषेक करून घ्यायचा, अंबुप्राशन म्हणजे पाणी पिणे, मार्जन म्हणजे पाणी शिंपडून घेणे, जलावग्रहण म्हणजे पाणी पिणे जाईल पण वेगळ्या अर्थाने आहे ते. नंतर अघर्मशन, अघर्षण म्हणजे आपली चित्त शुद्धी करण्यासाठी मनातल्या असलेली पाप भावना बाहेर टाकणे आणि चित्त शुद्ध करणे हा त्यातला प्रकार आहे. नंतर अर्घ्यम, सूर्याला अर्घ्य, तर सूर्याची उपासना, सूर्याचं स्तुती आहे. नंतर एक मी सांगतो की तुम्ही जेव्हा शरीर करताना तर शरीर शुद्धी बरोबर व्यायामाचा प्रकार झाला. म्हणून मी सगळ्यांकडून ऊर्ध्व वायू समानासन करून घेतो. त्या योगासनामध्ये पोटातले गॅसेस बाहेर पडतात आणि शुद्ध हलकं होतं आणि तुम्हाला पुढचे करण्यात जातं. नंतर गायत्री आवाहन आहे, गायत्रीचं ध्यान आहे, गायत्री उपासना आहे. नंतर गायत्री विसर्जन आहे, जसं बोलवलं जायचं. मग त्यानंतर सूर्याची प्रदक्षिणा आहे. आणि सूर्याची प्रदक्षिणा झाल्यानंतर सगळ्या देवता, दिग्देवता म्हणजे 10 दिशांना नमस्कार आहे. कारण 10 दिशामध्ये एकच तत्व भरून उरलंय, परमात्मा तत्व. आणि त्या तत्वाला 10 दिशातून माझं तू संरक्षण कर
अशा प्रकारची विनंती असते. नंतर जे काही मी केलेलं आहे, जप केला आहे, ते मी महाराजांना, माझ्या कुलदेवताला की माझ्या आराध्य देवताला मी सांगतो की मी केलंय. बाकीचं काय चुकलं असेल क्षमा करा, राहिलं असेल परत सांगा. अशा प्रकारे करून नंतर अभिवादन करायचं. अभिवादन म्हणजे नमस्कार. मग सगळ्यांना नमस्कार आहे, कुलाला नमस्कार आहे, कुलदेवताला नमस्कार आहे, माता पितृव्यांना आहे, आचार्यांना आहे. तर सगळ्यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करणे ही नमस्काराच्या पाठीमागची भावना आहे. आणि हे झाल्यानंतर हा विधी संपतो. एवढा सगळ्या करायला वेगवेगळे, आणि त्यात मंत्र आहेत, वेगवेगळे मंत्र. त्या मंत्राने जे केलं तर त्याची फळ त्याचे मिळतात आपल्याला. आता हेच तत्व जे आहे आपल्याकडे दत्त संप्रदायामध्ये सर्वात महत्वाचा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र. भक्ती, ज्ञान, उपासना तिन्ही खंड आहेत. नुसते भक्ती असून चालत नाही, ती भक्ती करायची कशी याचं शास्त्र असते. आणि ते शास्त्र कौशल्याने कसं करायचं या उपासना पद्धती असतात. वेगवेगळे त्यांनी व्रत आहेत ते सोडून द्या, पण आपलं संध्याच्या बाबतीत आपण सांगू तर संध्या कशी करावी हे सुद्धा गुरुचरित्र 36व्या अध्यायामध्ये सांगितलं. 36व्या अध्यायाचे सर्वात मोठा अध्याय 36वा आहे. त्याच्या अध्यायाची सुरुवात आहे की त्या गावामध्ये एक ब्राह्मण असतो आणि तो कोणाचा अन्न घेत नसतो, तो स्वतः. पण त्याच्या बायकोला इच्छा असते, लोक येतात, एवढी जेवणा घालतात, पंक्तीचे पंक्ती उठतात, इतकं सुरुवात अन्न आहे, एवढं की मी स्वप्नात सुद्धा कधी पाहिलं नाही. असं अन्न माझ्या नशिबात नाही का? आणि ती पतीला म्हणते जाऊ नाही एकदा जेवायला. तो म्हणतो नाही, हे बाहेरचं काय खात नाही. ती पंचायत होती. हा माणूस कधी म्हणलंच नाही चल म्हणून, मी ते अन्न कसं काय, माझी ती इच्छा खूप घ्यायची, काय करा याला तयार केला पाहिजे. आता हा तर माझा ऐकणार नाहीये नक्की. मग तो गुरुंकडे जाते, नर्सिंग जातात. अहो काय तिकडे पंक्तीच्या पंक्ती उठतो. तो माणूस आहे ना, देवाला देतोच, वस्त्र पण देतो, दक्षिणा देते. ती आम्ही मागितली इच्छा तर मिळणार आहे का? तर हे ऐकतच नाहीत, माझं येतच नाही. असं का म्हणते ती? तो म्हणते ते ऐकत. बरोबर ते सांगतो त्याला, तो येईल तुझं ऐकेल म्हणून. त्याला खूप आनंद होतो. ते मी गोष्ट सांगतो जरा थोडं स्टोरी माहिती पुढे कशी वळणार आहे ते पुढचं सांगतंय. तर ते तो सांगताय नसेल तुम्ही त्याला बोलतो, अरे तुझी बायको आली होती असं असं म्हणते. होय, जा तिच्याबरोबर जेवायला. नाही मला, मी कोणाचं खात नाही, ते परांगण घेत नाही. अरे पण म्हणजे तो परांगण नाही घेतला, तुझ्या बायकोची इच्छा तुम्ही पूर्ण करणार. घरातली स्त्री ती दुर्मुखलेली दुःखलेली असून नाहीये. मी सांगतो तुला काय पाप लागणार नाही, जा तिच्याबरोबर. जे पाप असेल ना माझ्याकडे टाक, मी करतो. आता गुरुच्या आज्ञा म्हणल्यानंतर त्यांनी मान ठीक आहे मी जातो. आणि तो सांगतो हा मला मी सांगितलं कशा आली वैठणीवर, आता यायला की नाही माझ्याबरोबर. मग ती जाऊन सांगते की हा आमची हे म्हटले येतो, आम्ही दोघंही येतो. आता या बसा. तिथे ते पंक्ती म्हणतात ब्राह्मणचा वाचन, त्या पंक्तीला बसलेले असतात हे सगळे. अन्न येतं, पक्वांमध्ये जेवण वाढतात, हर हर महादेव म्हणतात, सुरुवात करतात. आणि जेवताना चमत्कार सगळेजण ताव मारत असतात. हिच्या मनात वेगळंच आहे. आणि त्या मनाच्या वृत्तीमुळे तिला दिसतं असं, अरे माझ्या नावाला कुत्र येऊन जेवते, ते डुक्कर येऊन जेवते, तर ती गोष्ट त्याचं खात्यात. ती पाय आली का? त्याला कारणीभूत मी आहे. आणि मी जर माझ्या नवऱ्याला अशा गोष्टी खरकटी करायला लावले, माझ्यासारखी पाठी पण नाही. अहो खाऊ नका, काय झालं बाई,
सगळं चांगलं अन्न आहे, तो एवढं वाढतोय, सगळं देतोय. खाऊ नको नको, खाऊ नका. का नाही नाही, आता खाऊ नका, मी घरी गेलो सांगते. ती जेवत नाही, त्यालाही उठवते, दक्षिणा देते, घरी येते. घरी आलं काय झालं तुला, तुझं म्हणले जेवायचं आहे आपल्याला, मी आलो महाराजांनी सांगितलं म्हणून आलो. कुत्री आणि डुकरं जेवत होती. मला नाही दिसली, तुला कशी दिसली म्हटली. माझं पाप मला दिसते म्हणून माझ्या कर्मानं तुम्हाला हे खायला लागले, हे किती वाईट आहे. मी माफी मागतो, मी तुमची माफी मागतेच. त्या माऊलीत पण मी जाऊन पाय धरते, चुकलं माझं, मला हे असं नाही करायला पाहिजे. म्हणून ते दोघं महाराजांकडे जातात. महाराज गेलो तर जेवायला, याच्या पानात कोण जेवत होतं पाहिलं, पण असं नाही होणार. माऊली ब्राह्मणाकडे बघते, तिथे शंका समाधान झाले ना, परत परांना घेणार लावणार नाही, ती सुखी झाली, तू आनंदी झाला. मग त्यानंतर पुढचा तो प्रश्न विचारतो की मग आम्ही कसं आचरण करावं, हे कसं करावं, ब्राह्मणाचं आचार कसं सांभाळावं, कोणाकडे अन्न खावं काय नाही. मग ते पुढे सांगितलं. तर त्यात सांगताना मग ब्राह्मणाचे आचार काय असावे असं त्यात आलं. तर मग ते महाराज त्याच्याबद्दल काय वादच नाही. मग ते सांगितले पूर्वी असे खूप ऋषी एकत्र जमले होते आणि जेव्हा पराशर नावाचे ऋषी तिथे आले होते, ज्ञानी, आणि मग सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना विचारलं, साधूंनी, ब्राह्मणाचा आचार कसा असतो आहे तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग त्यावेळेला तो ब्राह्मणाचा आचार ते सांगायला लागले. त्यात त्यांनी खूप मोठा अध्याय येतो आणि ते सगळं त्यांनी संध्येपासून ते शेवटपर्यंत त्यांनी सगळं सांगितले. हा क्लिष्ट अध्याय वाचताना जे ब्राह्मण जरी असेल ना त्याला कळतच नाही. त्या संध्येपासून सुरुवात आहे की संध्या कशी करावी, म्हणजे ते उठल्यापासून त्यांनी कसं दात कसे घासावे, हा सगळा प्रकार सोडा सध्याचा. आपण फक्त कॉन्सन्ट्रेट करून संध्या एवढं सगळ्याचा आपल्या अध्यायाचा अभ्यास नाही करायचा, फक्त आपल्याला अभ्यास करायचा संध्याचा. मग त्यांनी ते संध्याला सुरुवात वाक्य सांगितलं. मग आता तुम्ही स्नान करा, स्नान करताना कोणते मंत्र म्हणायचे ते सांगितले. ते मंत्र ते सगळे संध्येमधले मंत्र आहेत. नंतर ते हळूहळू तुम्हाला म्हणजे जाईल जसं एक येतं. पण त्यांनी तिथे सांगितलं की तुम्ही भस्मधारण करा, देवाला बसा, म्हणजे स्नान करून हे केलं, भस्मधारण केलं. भस्मधारणामध्ये म्हणजे विष्णू ब्रह्मा शिव तिघांचे करून ते पोट लावा असं करायचं नाही, टेक्निकल गोष्ट. पण त्याचा असं की हे शरीर त्यांच्या कृपेने मिळालेलं आहे, त्याचं स्मरण हे करा आणि आचमनियम करा. आता आचमनियम करा म्हणजे काय, आचमन यास आणि पिणे. आता पाणी प्यायचं, कसं प्यायचं, तर त्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं की मनुष्याच्या हाताला, उजव्या हातावर 5 तीर्थ आहेत. आणि त्या तीर्थातलं पाणी पिलं त्या प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, त्याप्रमाणे तुम्ही करावं. म्हणजे काय सांगितलं की तळ हातात इथे या ठिकाणी मध्यभागी देवतीर्थ आणि ब्रह्मतीर्थ असं त्यांनी सांगितलं. नंतर अंगठा याच्यामध्ये जे आहे ते पितृतीर्थ, मधलं बोट आणि चौथं बोट याच्यामध्ये आहे ते देवतीर्थ सांगितलं. आणि करंगळी आणि हा भाग त्याच्यामध्ये ऋषी तीर्थ आहे. जेव्हा तुम्ही आचमन कराल तेव्हा काय करायचं, हाताला गोकर्णाचा आकार आणायचा, असा आपोआप खड्डा होतो. खड्ड्यामध्ये पाणी राहू शकतं, पळीचं पाणी घ्या. आता हे पाणी तुम्हाला प्यायचं. पिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जीभ लावून नाही करू शकता, असं करू शकता, असं करू शकता. असं न करता ब्रह्मतीर्थाने ह्या वाटेने फक्त हे पोटाला लावा. पोटाला लागलं ना की पाणी आपोआप पोटात जातं. ओढायची जरूर, असं करायची जरूर नाही. हा देवतीर्थाचा पितृतीर्थ काय, जेव्हा तुम्ही तर्पण करणार, म्हणजे पितरांना जेव्हा पाणी पाजायचं तेव्हा असं तुम्ही देता.
तो पितरांसाठी म्हणजे तुमचे जे पूर्वज आहेत त्यांना तुम्हाला वंदन करायचं, कृतज्ञता व्यक्त करायला यायचं होतं. असं तुम्ही देव जे असतात म्हणजे लोकपाल आणि हे त्यांना द्यायचं, तेव्हा मधल्या बोटाच्या इथून पाणी सोडायचं. आणि तुमचे ऋषी आहेत, तुमच्या ऋषी तुल्य लोक आहेत, जे गुरुजी आहेत किंवा बाकी तुमचे आध्यात्मिक गुरु आहेत, ते नसले तर त्यांना दरबा असा करून इथून वरून पाणी टाकायचं आणि खालून पाणी घ्यावं. अच्छा. असं ह्या इथून पाणी खाली पडायला पाहिजे हे ऋषी तीर्थ सांगितलं. हे सगळं सांगण्याचा उद्देश ते तुमच्या हातात हे सगळं आहे. तुम्ही करायचं काय तर संध्या करायची. मग ते करताना कोण तर ब्रह्मतीर्थावरून पाणी आतमध्ये घ्या. मग कसं घ्या, मग नामस्मरण करा. नामस्मरण करा. काय कोणाचं नामस्मरण करायचं, तर ह्या जगताचं विश्व चालक जो पण आहे विष्णू, त्याचं नाव घ्या. किती नाव घ्यायची विष्णूची, तर 24. आता 24 अक्षर असं म्हटलं म्हणजे 24 नाव आहेत त्याची विष्णू, 24च का असा प्रश्न पडतो ना. तो प्रश्न आम्हालाही पण होता. आम्ही खूप याचा विचार केला. तेव्हा मी विष्णूची जर मूर्ती घेतली तर 4 भाऊ आहेत हात आणि 4ही हातामध्ये आयुध आहे. हे 4ही आयुध जर अडकून पळकून एका हातात घेतली तर त्याची किती रूप होतील, तर गणितामध्ये 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 असा जर गुणाकार गेला तर 24 आकृत्या तयार होऊ शकतात. 24 नाव घ्यायची. ओके, तो लॉजिक आहे. हे शास्त्रीय आहे. त्याच्यात काय बघा, हे फार शास्त्रीय आहे, फार गणिती आहे आणि हे फार अध्यात्म. म्हणजे याच्यात कोणाचे म्हणजे ऋषींनी काय कोंबलंय किंवा तुम्हाला ज्या डोक्यातून काय आलंय असं काहीही नाही. मग ते 24 नाव तुम्ही घ्या. मग कोणकोणती ते 24 नाव त्यांनी दिलेली आहेत. केशवाय स्वाहा, महावाय नामाय स्वाहा, हे सगळं आहे. मग असं घेतलं चालेल का, संज्ञामध्ये म्हणतात चालत, त्याच्यामध्ये म्हणतात नाही चालणार. त्याला प्रत्येकाला काहीतरी पद्धत आहे. गुरुचित्र सांगते, पराशर सांगतात. मग आचमन्यम केशवाय नमः स्वाहा, नारायण नमः स्वाहा, महावाय नमः स्वाहा 3 वेळा घ्या. आचमनाचं पाणी आतमध्ये जाऊ द्या. आतमध्ये असलेल्या स्वयंदेवाला हे तीर्थाने आंघोळ घाला, असं त्यातलं संकल्प आहे. मग 3 झाले. मग गोविंदाय नमः म्हटल्यानंतर पाणी देवतेतून गेलं पाहिजे, हात धुतले पाहिजे. इतर वेळेला तुम्हाला बाकी मी पुढचं सांगेल तुम्हाला, पण ती इतकं डिटेलमध्ये त्यांनी दिलंय. इतर वेळा तुम्हाला हे करणं शक्य नसेल, ते तुम्हाला समजा नाही वेळ, तर गोविंदाय नमः मधुसूदनाय नमः हे म्हटल्यानंतर हात ला. मग ते तुमच्या शरीराला संपूर्ण लावा, म्हणजे तुम्ही कवच धारण केल्यासारखं होतं. आता ही 24 अक्षरं आहेत ना, 24 नावं जी आहेत ना, ही सुद्धा कशी कशी म्हणायची गुरुचरित्रामध्ये फार व्यवस्थित पद्धतीने सांगितलं आहे. आणि ते एकदा मी तुम्हाला सांगतो, बाकी जर पुढचं मी नंतर सांगितलं. तर बघा त्याचं जे काय आहे, आता ब्रह्मतीर्थाने आचमन करायचं मला सांगितलं. तिथे केशव, माधव, नारायण ही नाव आहे. देवतीर्थाने गोविंद म्हणून हे आहे, इथून पाणी सोडायचं आहे. नंतर हात धुवून विष्णू आणि मधुसूदन नाव आहे. मधुसूदनाय नमः, विष्णवे नमः असं ते म्हणतात. नंतर गालाला स्पर्श करायचा. तिथे त्रिविक्रम आणि वामन दोन्ही गालाला 2. इतकं डिटेल मध्ये दिले हो. तुम्हाला सांगतो ना, कधी कधी गुरुजीचं वाचत बसलो ना, इतकं डिटेलमध्ये कसं सांगू शकेल त्यावेळेला ते सुद्धा कल्पना करवत नाही. नंतर खालचा ओठ याला श्रीधर नावाने स्पर्श करा. प्रत्येकाने स्पर्श करायचा बरं का. नंतर पुन्हा हात धुवा, तेव्हा ऋषिकेश म्हणा. हृदयावर असणारा, हृदयात असणारा जो ईश्वर तो ऋषिकेश. नंतर दोन्ही पायाला स्पर्श करा, पद्मनाभ.
पद्मनाभ म्हटल्यानंतर दोन्ही पायाला स्पर्श झाला, नंतर शिखाला म्हणजे शेंडीला, तिथं दामोदर म्हणायचं. ते मानण्याची पद्धत आहे की डाव्या हाताने शेंडी पकडायची, उजव्या हाताने ती गाठ बांधायची, तेव्हा हे म्हणायचंय. नंतर चतुरंगाची पृष्ठभागी म्हणजे ह्याने असं हे असं नाक भरायचं आणि त्याला संकर्ष नावाने म्हणतात. तर्जनी आणि अंगुष्ठा यांनी कळायचं ना वासुदेव नाकला स्पर्श करायचा हे म्हणत. इतकं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगतो की हे कसं शास्त्रीय आहे हे सांगतो. नंतर अंगुष्ठा आणि अनामिका हे आणि हे बोट, ह्या दोघांनी 2 डोळे 2 कान, हे झाले 4. तिथं 4 लोकांचं नाव घ्यायचं की अनिरुद्धायनमा, पुरुषोज्जायनमा, अधोक्षजायनमा, नारसिंहायनमा, हे झालं. नंतर कनिष्ठा आणि अंगुठा ह्यांनी स्पर्श करायचा, ह्यांनी करून अच्युतायनमा म्हणायचा आणि ह्यांनी नाभीला स्पर्श करायचा आणि जनार्दनायन म्हणायचं. नंतर 5 अंगुलेने उपेंद्रायण नमः. नंतर दोन्ही हातांच्या भुजा त्या कवच कसं होतं, संपूर्ण अंगाला शरीर स्पर्श होतो का नाही हे पण ह्याच्यातून बघायचंय. त्या दोन्ही हाताला घ्यायचा रये नमः श्रीकृष्ण. आणि असं झाल्यानंतर 24 नाव सांगतात. हे आचमन जरी असलं ना तरी हे कवच आहे. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मागच्या वेळेला केला, रामरक्षामध्ये कवच आहे, तसं हे विष्णूचं कवच आहे. आणि 24 अक्षरांनी संपूर्ण शरीर तुम्ही ग्रासलं आणि विनंती, हे विष्णवा, हे केशवा, मी साधनेला बसलोय, अंतर आणि बाह्य दोन्हीकडून येणारी विघ्न तू सांभाळ, मला त्रास होऊन देऊ नको. अशा प्रकारचे करून त्यांनी संध्येला सुरुवात करायची. संध्येची सुरुवात केल्यानंतर बाकीचे मंत्र आहेत ते आपण तुम्हाला वेगवेगळं सांगितले. आणि हे सांगल्यानंतर मग प्राणायामाला त्यांनी सांगितलंय. पण जोपर्यंत तुमचं चित्त वायू शुद्ध होत नाही, वायू स्थिर होत नाही, मन कशाने मरलंय तर वायूरूपाने मन मरलंय, ते जर स्वस्थ राहिलं नाही, ते जर चंचल राहिलं तर तुमच्या कोणत्याही गोष्टीवर कंट्रोल राहणार नाही. तुमच्या आतल्या जी सिस्टीम आहे त्या ऐच्छिक आहे, त्या अनैच्छिक आहे. तुम्ही सांगितलं की मला मध्ये रुद्राभिषेक चालवले माझे, मी थांबवतो, तुम्ही जेवलाय, डायजेशन चालू आहे, कंटिन्युअस प्रोसेस, यू कॅनॉट कंट्रोल ओव्हर इट. प्राणायामामध्ये वायूवर थोडं कंट्रोल येऊन तुम्हाला ते साधता येतं, म्हणून प्राणायाम करायचा. म्हणून प्राणायाम करणे मग त्यांनी सांगितलं की पहिलं हात सरळ ठेवा, उजवी नाक पुढे जावा, डाव्या नाकपुडी श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, परत या खाली, हे इकडून बंद करा, उजवी नाकपुडी मोकळी करा, त्यांनी श्वास सोडा. अशा प्रकारे चित्ताची शुद्धता, वायूची मन स्थिर करण्यासाठी जो प्रकार घडतो त्याला प्राणायाम म्हणतात. प्राणायामे विनियोग हा. तुम्ही कधी आलं ना अक्कलकोटला तर मी तुम्हाला इथे दाखवेल तर कसं करतात ते. आणि मग हे प्राणायाम झालं, सगळं झालं, मन स्थिर झालं, मग मी काय करणार आहे, संकल्प, मी काय काम करतो ते सांगायला लागतं की मी बाबा देवा हे काम करतोय कशासाठी, सर्व पाप क्षयाते श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्राप्त संध्या हम उपशिष्टे. माझ्या पापा कर्माची निवृत्ती होण्यासाठी मी हे परमेश्वरासाठी म्हणून काम करतोय. त्याच्यात माझी अपेक्षा काही नाही, माझी लिस्ट काही नाही, हे ते पण सांगतो. आणि मग हे करून संकल्प केला जातो. आणि मग हे केल्यानंतर माझा उद्देश देवाला सांगितला जातो. त्यासाठी करतोय, लिस्ट आहे का नाही आहे, सर्व पाप क्षमनासाठी मी हे करतोय आणि परमेश्वरा तुझ्यासाठी तुझी प्राप्ती व्हावी म्हणून मी हे करतोय, असा संकल्प देत आहे. नंतर हे करून सुद्धा काय होतं, बाहेरचं शरीर जे आहे त्याच्यावर बाहेरचं संस्कार ते जर शुद्ध करत असेल तर ते अभिषेक आपण स्वतःला करून घ्यायचं. माझ्यावर मीच अभिषेक करतोय म्हणून पळीमध्ये पाणी घेतात,
रिंग फिंगर यांनी त्यात ओढतात आणि भूस्वहा भुवा स्वाहा भूपुणातू महापुणातू महापुणातू जनापुणातू हे सगळे 7 स्वरांचे जे काय आहेत ते करून आपण आपल्याला पाणी शुद्ध करतो. शरीर शुद्धी, बाहेर शुद्धी होते. याच्या पुढचा प्रकार म्हणजे अम्मोप्राशन. म्हणजे हे जे शरीरामध्ये पाणी आहे, हातामध्ये पाणी प्यायचं ते मी पितो. त्याच्यात काही मंत्र आहेत. ते मंत्र म्हटल्यानंतर हे पाणी आतमध्ये जाऊन आपलंही जल शुद्धीकरण होईल, चित्त शुद्धीकरण होईल, अशा प्रकारचे मंत्र आहेत. नंतर आहे मार्जन. मार्जन म्हणजे आतून जरी पाणी जर शुद्ध केलं पिऊन आतमध्ये गेलं, वरचं शुद्धीकरण कसं करणार? मार्जन म्हणजे घासून शुद्ध करणे. तर मग ते सुद्धा पाणी हातात घ्यायचं, त्याचे मंत्र आहेत. ते मंत्र म्हणून ते पाणी अंगावर ओढून घ्यायचं आणि ती शुद्धता, बाहेर शुद्धता, शरीर शुद्ध होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर परत एकदा हातामध्ये पाणी घ्यायचे, जलावग्रहण. त्यात देवाच्या प्रत्यर्थ आपण हे करतो. चित्त शुद्धीसाठी परत एकदा घेतात आणि हे घेतल्यानंतर अघर्षण. आता हे पाणी आतमध्ये गेलं, आतमध्ये गेल्यावर काहीतरी बाहेर पडायला पाहिजे ना. तर काय बाहेर पडायला पाहिजे? तर हातामध्ये पाणी घेतात आणि त्यामध्ये शरीरातली पाप भावना मी बाहेर टाकतोय अशा प्रकारचं संकल्पन मंत्र आहे. अन्वय संकल्पल्यानंतर ते श्वासामध्ये सोडायचे, पाण्यामध्ये सोडायचे. आपल्याकडे पाण्याला जास्त मध्ये किंवा पाण्यामध्ये सगळं वितळतं, विरघळतं. मग हे पाप बुद्धी सुद्धा माझी बाहेर टाकते, या पाण्यात टाकतात. ते डाव्या साईडला जोरात शिंपडायचं म्हणजे माझी आपली पाप वृत्ती पण बाहेर झाली. मी परमेश्वराला साधण्यासाठी पात्र झालो. इथपर्यंत ही स्टेज आहे. हे प्रत्येक शास्त्रीय आहे बरं का, याच्यात कुठेही म्हणजे हे नाहीये. आणि मग हे झाल्यानंतर मग आपण जातो आणि मग सूर्य उगवता सूर्य आहे त्याला अर्घ्य देतो. माझ्यामध्ये सूर्यामध्ये माझ्या मनातला सूर्य उगवला पाहिजे. तुझंही सूर्याचं मला तुझं तेज माझ्या उदयात ते येताना ह्या पाण्याच्या रूपात ते जाऊ दे म्हणून अर्घ्य देतात. आणि मग अर्घ्यामध्ये ब्रह्मस्वरूपे इदम न मम, हे मी करत नाही, हे तुझ्यासाठी करतोय अशा प्रकारची भावना लागून 3 वेळा अर्घ्य देतात. अर्घ्य दिल्यानंतर त्या सूर्याची मी प्रार्थना करतो की तुझ्यासारखं तेजस्वी रूप, तुझ्यासारखं बळ, तुझ्यासारखी बुद्धी. सूर्य आपल्याकडे 2 प्रकाराने घेतला जातो, एक यशस्वीता आणि एक तेजस्विता. जीवनामध्ये ह्या 2 गोष्टी असल्या तर त्या माणसाला कधीही कमी पडत नाही, असे आपल्याकडे संकल्प आहे. म्हणून सूर्याची उपासना आपण सगळे सूर्य उपासक आहोत. आणि मग त्यासाठी गायत्री मंत्र म्हटला जातो, मंत्र पुढे येतो. मग ते करून सूर्याकडून आपण ते शक्ती ग्रहण करतो. आणि ग्रहण केल्यानंतर मग मी गायत्री म्हणतो. गायत्री हा छंद आहे. आणि गायत्रीमध्ये सूर्याला उगवत्या सूर्याची तर 3 वेळा 3 सूर्याचे आहेत, मध्यान्ह संध्याकाळी ते वेगळं. पण सूर्याला आव्हान आहे काय? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आम्ही तुला जाणतो, तुझं तेजस्वी बुद्धी आमच्यात होऊ दे आणि माझी बुद्धी प्रज्वलित होऊ दे. एवढंच मार्ग आहे. सूर्याला मला काही नाही, गाडी दे, पद दे असं नाहीये. माझी बुद्धी शुद्ध कर हे म्हणणं आहे गायत्री मंत्र. मग हा 21 वेळा 11 व्हायचं तुमचे काय असेल ते त्याप्रमाणे तुम्ही जप करा असं आहे. मग त्यात गायत्रीचं आव्हान असतं, गायत्रीचं ध्यान असतं. ते सगळ्यात टेक्निकल प्रोसेस आहे, पण ते सगळ्यात त्याचा अंगभूत भाग आहे. आणि हे भाग झाल्यानंतर गायत्री विसर्जन काय बोलवलं, गायत्री विसर्जन करायचे. गायत्री देवी तू आली आहे, माझी बुद्धी तू तेजस्वी करते, शुद्ध करतेस आणि माझ्या अंगात तुझे गुण निर्माण करतेस. तर मी ती आता आज्ञा घेतो आणि तू आता तुझ्या जागेवर परत जा. ब्रह्मलोकातून तू आलेले ब्रह्मलोकात परत जा. कारण आपल्याकडे काही जाती आपण बोलवतो त्याला बोलवून पण करायला लागतं. हा संकल्प आहे. ज्याची प्राणप्रतिष्ठा होती त्याचं विसर्जन होतं. जो जन्म घेतो तो मरतो, अमरतो कोणाकडेच नाही. त्यामुळे ह्या प्रोसेस केल्या जातात. नंतर मग हे सगळे
सूर्याला प्रदक्षिणा केली जाते. राप चंपाई तो सगळ्या दिशेला दिसते मला. घाली लोटांगण मंदिराच्या रंगडोळ्याने बाहेर होते ते प्रदक्षिणा करताना सगळ्या ठिकाणी तूच मला दिसतोय अशी मनाची भावना. प्रदक्षिणामध्ये जी भावना आहे, प्रदक्षिणा झाल्यानंतर सगळ्या देवतांना नमस्कार आहे. प्रत्येक दिशाचे पालक वेगळे आहेत. लोकपालक दिक्पालक असं म्हणतात. आणि त्या सगळ्या देशांना नमस्कार आहे. आणि ते केल्यानंतर मग परत जर संकल्प केला होता की देवा मी हे काम करतोय. आता देवाला सांगायचं देवा सगळं झालंय बघ, माझा जपही झाला, सगळं झालं सगळं, तर मला कुठण्याची परवानगी दे. मी केलं ते तुझ्या चंद्रावर अर्पण करतो. तर देवाला संकल्प करायचा, सगळ्या लोकांना अभिवादन करायचंय. देवता, कुलदेवता, मातृदेवता, पितृदेवता, आचार्य देवता त्या सगळ्यांना अभिवंदन करायचंय. आणि नंतर मग तिथे हे संपते, संधीचं विषय संपते. पण हे करत असताना सुद्धा बरेच मंत्र ह्याच्यामध्ये आहेत. आणि ते गुरुचरित्रामध्ये त्या मंत्राचा त्यांनी छोटा उल्लेख केलाय. आपोहिष्ट इति असं त्यांनी म्हटलं. त्या ठिकाणी अपेक्षा काय आहे, तो संपूर्ण मंत्र म्हणायचा आहे. आपोहिष्टी बोध ज्या भयसन असं जे आहे तो अख्खा मंत्र तिथं म्हणायला पाहिजे. नंतर उद्भयंती मत इति, तो उद्भयंती जो मंत्र आहे तो संपूर्ण म्हणायचा. त्याचा अर्थ त्यावेळेला खाली दिलेला आहे, तो तुम्हाला जेव्हा तुम्ही संध्याकाळात तेव्हा वाचाल. पण हे असं करून चित्तशुद्धी करणं, शरीर शुद्धी करणं, तुमचं शरीर देवाच्या प्रित्यर्थ योग्य करणं हेच काम चालले आहे. जर तुम्ही तुमचं शरीर शुद्ध नसेल तर तुम्ही केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल का? ज्याचं चित्त शुद्ध आहे, त्याची विचार शुद्ध आहे, त्याचा आचार शुद्ध आहे, तो देवापर्यंत जाऊ शकतो. ज्याच्या चित्तात गडबड आहे तो देवापर्यंत पोहोचू शकत नाही. मग मी जरी म्हटलं की मी 10 अभिषेक केले, 10 दत्तयाग केले, काय नाही. काय केलं दत्तयाग केलं मग तुम्ही? होती तुम्ही टाकली काय? बाहेरून नमस्कार केला, तुमची समर्पितता त्यात किती आहे? मी 1000 रुपये दक्षिण दिली, दक्षिणासाठी तो केलेला नाहीये. तू किती मनाने तिथे काम करतोय, तुझ्या चित्तामध्ये दत्त भक्ती किती आहे त्याच्यासाठी करायला लागतं ना. ते काम म्हणजे संध्यावंदन. अशा प्रकारे संध्या. आता हे बाकीचे मी तुम्हाला तत्व सांगणार नाही, कारण ह्याला सांगायला गेलं ना तर 2 तास सुद्धा पुरणार म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड विषय. पण आता हे तुम्हाला एवढं जमेल का हा प्रश्न आहे. आता प्रश्न आहे की संध्या शास्त्रीय दृष्टी तुम्हाला सांगून झाली, जमेल का? हो नाही. मला सकाळी 7ची लोकल पकडायची, 7 वाजून 2 मिनिटाची लोकल मला पकडायची. मुंबईवाला म्हटला मी कधी उठणार, कधी करणार, आणि एवढं करायचं मला वेळ नाही. मग तू काय केलं पाहिजेस? ह्याच्यातून मग मला काही उपयोग नाही का? मग माझा उत्तर होणारच नाही का? असं आहे. मग त्यातून त्यांनी सांगितलंय तू काय कर, आचमन आचमन 24 नावं घे, गायत्री मंत्र म्हण, अर्धे घे, संप. जे अर्धा तास काम आहे 5 मिनिटात करू. 24 नाव म्हणायचं की गायत्री वेळा 10 वेळा म्हण, 11 वेळा म्हण, आणि हे कर. पण हे सगळं एवढ्यात नाही. एवढंही तुला जमलं नाही. सगळं शास्त्रामध्ये सगळ्या सोयी आहेत. की हे नाही जमलं मग तुझं माझं दार बघ असं देव कधी म्हणत नाही. यथाशक्ती याचा ज्ञान आहे ना, तू माझ्याशी एकरूप हो, हे देवाचं म्हणणं आहे. मग तू करताना जाताना देवा नाही जमत, एक वेळा हे संध्या बरोबर आहे. सध्यासाठी एवढं मांडे करणं शक्य नाही. कुठा अंघोळ काय तुम्हाला स्नान करायचं, गंधाचा ठेवा लावा, परमेश्वरला 2 हात जोडा, हे प्रामाणिक प्रार्थना करा, देवा सांभाळ. तेवढं जात. तर तिथे तुमचं मन देवाशी एकरूप
त्यालाही तुमचं कळत नाही काय, त्याला 7 वाजून 2 मिनिटाचे लोक त्यालाही पकडायला येते, त्यालाही माहिती असतं. आणि मग कधी कधी 7:02चे लोक 7:05ला येते. लागतो ना काम, गेला ना तू तिथे भेटला ना, तू ऑफिसमध्ये जाऊन नाही, मग असं होत राहतं. पण हे करणारा सगळं कर्तम शक्ती ही आहे. त्या शक्तीला आपण अनन्य भावाने शरण जाणं हा संध्या वंदनामधला अर्थ आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने रामवृक्षामधून, गुरुचरित्रामधून, अनेक ग्रंथामधून हे आपल्याला सांगितले. पण बाबा रे, त्या विश्वात्मा शक्तीला शरण जा. म्हणून कृष्णाने गीतेमध्ये काय, सर्व धर्म परित्यज्य मामेक शरणं व्रज. सगळं सोड, अनन्य भावाने तुम्हाला शरण आहे, तुझं योगक्षेम मी करेन. हे परमेश्वराने दिलेलं आश्वासन. आणि जोपर्यंत ह्याच्यावर आपला विश्वास नाही तोपर्यंत देव भेटणं शक्य नाही. देव माझ्यामध्ये आपण आता थांबूया. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.